मुंबईवरून जशी गावी पोहोचली तशीच मी ओसरगावला म्हणजे माझ्या माहेरी गेली. कॉलवर तर आईने मला काय सांगितलं नव्हतं, फक्त एवढंच सांगितलं होतं की पप्पांची तब्येत बिघडली आहे, तर तू गावी ये, तुझी जरा मदत होईल. तर त्याच दिवशी पप्पांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. मग मी आईकडे गेली, पेज वगैरे पाणी वगैरे घेतलं आणि मग ते सगळं घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेली. रात्री अचानक ब्रेथलेस झाले आणि त्यांना फिट यायला लागली. मग त्यामुळे त्यांना 2 दिवस ICUमध्ये ठेवलं होतं. 2 दिवसानंतर त्यांना जनरलमध्ये शिफ्ट केलं. हा व्हिडिओ फक्त दाखवण्यापुरता किंवा व्ह्यूजसाठी नाही आहे, तर मी आणि माझी फॅमिली ज्या सिच्युएशनमधून जातोय आणि जे घडतंय ते मी तुमच्यासोबत आपलं म्हणून शेअर करते. मागच्या वेळी यूट्यूबमुळेच आणि माझ्या सबस्क्रायबरमुळेच मला खूप हेल्प झाली होती आणि असे माझे बरेच सबस्क्रायबर आहेत, ते मला रोज विचारतात की वडिलांची तब्येत कशी आहे. आणि इथे हॉस्पिटलमध्ये पण माझे बरेच सबस्क्रायबर मला भेटतात आणि त्यांनी माझी सिच्युएशन बघितलेली आहे. आणि असं नाही आहे की वडील ॲडमिट आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत आणि मी व्हिडिओ बनवते. सगळं ठीक झालं की मग मी व्हिडिओ एडिट करते आणि मग मी अपलोड करते. म्हणून बरेच वेळा माझे व्हिडिओ खूप लेट येतात आणि त्यामुळे तुमचं कन्फ्युजन होतं की मी नेमकी गावी आहे, मुंबई आहे. तर अशा आमच्या हॉस्पिटलच्या फेऱ्या सध्या सुरूच आहेत.